7 मे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. देहबुद्धीचा त्याग करावा. मानाला कारण अभिमान आहे. मी मोठा असं मनानं घेतलं म्हणजे मानाची गरज लागते. हा अभिमानच भगवंताच्या आणि आपल्या आड येतो. हा अभिमान घालवायला गुरु आज्ञेत राहणं, त्यांना शरण जाणं आणि त्यांनी सांगितलेली साधनं करणं हे उपाय आहेत. पण ही साधनं अभिमानरहित झाली पाहिजेत. हा अभिमान फार सूक्ष्म असतो. मी गुरु आज्ञेत राहतो, त्यांनी सांगितलेली साधनं करतो, आता माझा अभिमान गेला, हे म्हणणं सुद्धा अभिमानाचंच बोलणं आहे. खरं पाहिलं तर अभिमान बाळगण्यासारखं आपल्याजवळ आहे तरी काय? शक्ती, पैसा की कीर्ती? जगामध्ये आपल्यापेक्षा कितीतरी लोक मोठे आहेत, पण मौज अशी आहे की भिक्षा मागणाऱ्याला सुद्धा मोठा अभिमान असतो. मी अमक्याच्या इथं भिक्षेला गेलो होतो, त्यानं मला हॅट म्हटलं, तेव्हापासून मी त्याचा उंबरठा नाही चढलो, असं तो अभिमानानंच म्हणतो. तेव्हा हा अभिमान आणि अपमान ही काय चीज आहे याचा शोध आपण घ्यायला पाहिजे. याला अगदी मूळ कारण देहबुद्धी. ही देहबुद्धी नाहीशी झाली पाहिजे. एखाद्या झाडाला खत घालत गेलो आपण तर ते मरेल कसं? मला लोकांनी बरं म्हणावं, मान द्यावा, शिव्या दिल्या तरी वाईट वाटतं, हे देहबुद्धीला खत घालण्यासारखं आहे. चांगलं वाईट, मान अपमान सगळं देवाला अर्पण करावं. वस्तुतः कर्तेपणच त्याच्याकडं सोपवावं, म्हणजे त्या कृत्याचे परिणाम मनावर होऊ देऊ नयेत. व्यवहारामध्ये थोडा अभिमान हा लागतोच, पण तो केवळ कारणापुरता असावा. वरिष्ठानं नोकरांशी वागताना अभिमान पाहिजे, पण तो तितक्यापुरताच. त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नये. ही देहबुद्धी, हा अभिमान जायला सद्गुरूचं होऊन राहावं. निदान बळजबरीनं तरी मी त्याचा आहे असं म्हणावं. सद्गुरू तुम्हाला न कळत तुमचा अभिमान दूर करतील. परमार्थामध्ये संतांचंच ऐकण्यात महत्त्व आहे. तिथं आईबाबांचं का ऐकू नये? तर ज्याचं मन त्याच्या ताब्यात आहे, ज्याचं मन स्थिर झालं आहे, किंवा ज्याचं मन नेहमी भगवंतापाशीच आहे, अशाचंच ऐकण्यात विशेष आहे. आपल्या देहबुद्धीची तरा ही मोठी विलक्षण असते. सगुणोपासना आपल्या सवयीच्या आड येते म्हणून मनुष्य ती करत नाही. फारच सोपं म्हणून तो भगवंताचं नाम घेत नाही. आणि फुकट काय जेवायला घालायचं म्हणून तो अन्नदान करत नाही. असा मनुष्य फुकटच जायचा. देहबुद्धीला ताळ्यावर आणण्यासाठी संतांच्या ग्रंथांच्या वाचनाची गरज आहे. पहाट झाली की थोडा उजेड, थोडा अंधार असतो. त्याप्रमाणे सध्या आपली स्थिती आहे. देहबुद्धीच्या अंधारात भगवंताच्या स्मरणाचा किंचित उजेड आहे. हा देहबुद्धीचा अहंकार जाऊन पूर्ण प्रकाश दिसायला भगवंताच्या अनुसंधानासारखा दुसरा कोणता उपाय असणार आहे सांगा? मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणं हाच खरा यज्ञ आहे. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.